या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनॉमियलची सबट्रॅक्शन कशी करायची हे पाहणार आहोत। तर क्वेश्चन लिहूया। सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल। यल्स पहिले एक्झाम्पल घेऊया। पहिल्याच आकृती 7x + 9 - 3x + 5। पहिली स्टेप काय, आता हे जे कंसामध्ये आहे त्याला कंसाच्या बाहेर काढून घ्यायचं। तर इकडे बघा 7x + 9 जसं तसं लिहिलं। तर इकडे बघा हे मायनसचं चिन्ह आहे। तर जेव्हा या कंसातल्या जे सगळ्याची चिन्ह बदलतात, कारण इथं वजाबाकी आहे म्हणून। इथं जर बेरीज असली असती तर कंसातल्या मधले सगळे चिन्ह तसे राहिले असते। तर इथं काय नसते, म्हणजे इथं काय असते, प्लसचं चिन्ह असते। आणि इथं आता काय प्लसचं चिन्ह आहे आपल्या दिसायला। तर प्लस मायनस काय होते, मायनस। तर -3x आणि इथं प्लस मायनस काय होते, -5। इथं वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळं या कंसातल्याची सगळ्यांची चिन्हे बदलतात। तर पहिली स्टेप आपण केली, कंसाच्या बाहेर काढून घेतलं। तर इथं बघा या गणितात आपला एकच चल आहे, कोणता, x। आणि x सोबत सहगुणक कोण आहे, 7 आणि इथं सहगुणक कोण आहे, 3। तर ज्याचे चल सेम आहेत त्याला एका साईडला आणून घ्यायचं। तर आपण या स्टेपला घेऊया 7x - 3y 3x। तर चिन्हासोबत उचलून घ्यायचं। तर -3x चिन्ह काय, मायनस बघा, मायनस। तर म्हणून इथं -3x। आता पुढचं जशा तसं +9 आणि -5 जशाला तसं। तर इकडे बघा इथं चिन्ह काय नसते, म्हणजे काय असते, प्लस। तर +7x आणि -3x। तर प्लस मायनस काय होते, वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह। तर 7x मधून 3x गेले, किती उरले, 5x। आणि मोठी संख्या काय इथं 7x आणि त्याचं चिन्ह काय, प्लस। तर म्हणून +5x। आता इकडे बघा +9 - 5 प्लस मायनस काय होते, वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह। तर 9 मधून 5 गेले, किती उरले, 4 उरले। आणि मोठी संख्या कोणती आहे, +9। तर 9चं चिन्ह कोणतं आहे, प्लस, म्हणून प्लस। तर ही जी पॉलिनॉमियल आहे त्याचं उत्तर काय, वजाबाकी केलं त्याचं उत्तर काय ते 5x + 4। असं नाही करायचं की 5x + 4 9x, कारण ज्याचे चल सेम असतात त्याचीच बेरीज किंवा वजाबाकी होते। तर इथं याचं चल x आहे आणि याला इथं चल नाहीये, तर म्हणून याची बेरीज किंवा वजाबाकी होत नाही। तर या पॉलिनॉमियलचं उत्तर आहे +5x + 4। दुसरे एक्झाम्पल घेऊया। इथं 5x येत नाही, तर 4x येते। आता दुसरे एक्झाम्पल घेऊया। 5a + 7b - 2a - 3b। या गणितामध्ये दोन चल आहेत। पहिलं चल कोणतं आहे, a आणि दुसरं चल कोणतं आहे, b। तर पहिली स्टेप करून घ्यायची की कंसाच्या बाहेर काढून घ्यायचं। तर कंसाच्या बाहेर काढून घेताना 5a + 7b हे जशा तसं राहते। आणि तो वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळं या कंसातल्याची सगळ्याची चिन्ह बदलतात। तर हे जे 2a आहे त्याचं चिन्ह कोणतं आहे, प्लस। तर प्लस मायनस काय होते, मायनस। तर -2a। इकडे बघा आता हे प्लस, हे मायनसचं चिन्ह आणि हे मायनसचं चिन्ह। मायनस मायनस काय होते, प्लस आणि 3b। पुढचं जशा तसं। तर मी आधीच काय सांगितलं की ज्याचे चल सेम आहेत त्याचीच बेरीज किंवा वजाबाकी होते। तर याच्यामध्ये चल याचं काय आहे, a।
आणि याचं चल बी आहे, तर याची बेरीज किंवा वजाबाकी होत नाही. पण याचं चल ए आहे, तर या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. तर त्याला एक साईडला आणायचं, म्हणजे आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करायला सोपं जाते. तर 5a मायनस 2a, तर 2aचं चिन्ह काय मायनस, हे मायनस आहे तर मायनस घेऊन यायचं, आणि प्लस 7b प्लस 3b. तर आता याचे बघा, हे प्लसचं चिन्ह आहे, इथं काय नसतं म्हणजे काय असते प्लस, आणि इथं काय आहे मायनस. प्लस मायनस काय होते वजाबाकी, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 5 मधून 2 गेले, किती उरले 3a, आणि मोठी संख्या काय 5a, तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असते. तर मोठ्या संख्येचं चिन्ह इथं काय आहे प्लस, म्हणून प्लस 3a आणि प्लस 7b प्लस 3b. तर प्लस प्लस काय होते बेरीज, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. 7 आणि 3 10, आणि b असल्यामुळे b, आणि प्लस मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या काय 6 7b, तर प्लसचं चिन्ह. तर या पॉलिनॉमियलचं उत्तर आहे 3a प्लस 10b. इकडे बघा, इथं जर बेरीज असली असती, इथलचे चिन्ह जशा तसे राहिले असते. पण इथं वजाबाकी असल्यामुळं, तर वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळं या कंसातल्याचे सगळ्याचे चिन्ह बदलून जातात. तर तिसरे एक्झाम्पल बघूया. तिसरे एक्झाम्पल 9m प्लस 2n मायनस 4m मायनस 6n. या पण गणितामध्ये 2 चल आहेत. पहिलं चल आहे m आणि दुसरं चल आहे n. तर ज्याचे चल सेम असतात त्याचीच बेरीज किंवा वजाबाकी होते. तर आता आपण काय करायचं की याला कंसाच्या बाहेर काढून घ्यायचं. तर पहिली स्टेप आहे 9m प्लस 2n, आणि इथं वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळं या कंसातल्याची सर्वांची चिन्हे बदलतात. तर इथं प्लस 4m आहे, तर इथं म्हणून मायनस 4m होते, कारण प्लस मायनस काय होते मायनस, आणि इथं मायनस, आणि इथं मायनस, मायनस मायनस प्लस, आणि 6n. तर ज्याचे चल सेम आहेत त्याचीच बेरीज किंवा वजाबाकी होते. तर याचं चल आहे m आणि याचं आहे n, तर याची बेरीज किंवा वजाबाकी होत नाही. तर इकडे बघा, इथं 9m आणि इथं 4m, याची चल सेम आहेत, या दोघांचे पण चल काय आहेत m, तर म्हणून याची बेरीज किंवा वजाबाकी होते. म्हणून आपण या तिसऱ्या स्टेपला काय करायचं, दुसऱ्या, की ज्याचे चल सेम आहेत त्याला एका साईडला आणायचं. तर 9m मायनस 4m, तर 4mचं चिन्ह काय आहे मायनस, तर मायनस घेऊन यायचं, तसंच 4m घेऊन यायचं नाही. तर प्लस 2n प्लस 6n. तर आता या स्टेपला बेरीज ज्याची बेरीज किंवा वजाबाकी होते ती करून घ्यायची. इथं काय प्लस, प्लस काय नसते म्हणजे काय असते प्लस. तर प्लस 9m मायनस 4m, तर प्लस मायनस काय होते वजाबाकी. तर म्हणून 9 मधून 4 गेले, किती उरले 5, आणि m जशाला तसं. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या कोण आहे 9m, 9mचं चिन्ह काय प्लस, म्हणून प्लस 5m. आणि इकडे बघा, इथं प्लस 2n प्लस 6n, तर प्लस प्लस काय होते बेरीज, म्हणून 6 आणि 2 काय होते 8n, आणि प्लस मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या कोण आहे 6n, 6nचं चिन्ह कोणतं आहे प्लस, तर म्हणून इथं प्लसचं चिन्ह. तर या ज्या पॉलिनॉमियलचं उत्तर काय आहे, इथंच थांबते उत्तर 5m प्लस 8n. असं नाही होत 8n 5 13 n असं नाही होत, कारण याचं चल m आहे आणि याचं चल n आहे. तर ज्याचे चल सेम असतात त्याचीच बेरीज किंवा वजाबाकी होते.
म्हणून याचं चल यम असल्यामुळे आणि याचं यन असल्यामुळे याची बेरीज किंवा वजाबाकी होत नाही, तर ते 13 यम यन असं होत नाही. तर म्हणून याचं चिन्ह, याचं आन्सर हेच आहे, प्लस 5m प्लस 8n. चौथ्या नंबरचं एक्झाम्पल बघूया. दोन x प्लस 2x प्लस 3y कंस बंद मायनस x मायनस y. सर्वात पहिले आपण हे पहिला कंस सोडून घ्यायचा, जशास तसं लिहायचं खाली. 2x प्लस 3y, हे इथलं मायनसचं चिन्ह जशास तसं, हे इथं मायनसचं चिन्ह असल्यामुळं या कंसामधले पण चिन्ह बदलतात. म्हणजे इथं काय आहे, प्लस 1x आहे, तर या प्लसचं होतं इथं मायनस, म्हणून इथं अजून एक मायनस x. इथं मायनसचं चिन्ह असल्यामुळे या कंसामध्ये मधले चिन्ह बदलतात. तर हे प्लस x आहे, याचं होते मायनस x. हे मायनस y आहे, तर इथं होते प्लस y. आता चल सेम असलेले एक साइड लिहून घ्यायचे. 2x मायनस x प्लस 3y प्लस y. या x च्या पुढे काही नसते म्हणजे 1 असते, या y च्या पण पुढे काही नसते म्हणजे 1 असते. 2x मधून 1x गेला तर उरते 1x प्लस 3y मधून 1y तर ऍड केला तर होते 4y. हे आपलं फायनल आन्सर. 5 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 10p मायनस 4q कंस बंद मायनस 5p प्लस 2q. सर्वात पहिले पहिला कंस लिहून घ्यायचा. 10p मायनस 4q. इथे पुढे मायनसचं चिन्ह असल्यामुळे कंसामधल्या सर्वांची चिन्ह बदलून घ्यायची. इथं प्लस 5 आहे, तर इथं होणार मायनस 5p. इथं प्लस 2q आहे, तर इथं चिन्ह बदलणार, होणार मायनस 2q. चला सेम चलावाले एक साइड लिहून घ्यायचे. 10p मायनस 5p मायनस 4q मायनस 2q. हे 10 प्लस आहे आणि हे 5 मायनस आहे, तर प्लस मायनस मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 10 मधून 5 गेले तर उरतात 5p. जशास तसं मोठी संख्या 10 आहे, त्याचं चिन्ह आहे प्लस, म्हणून प्लस 5. इथं आहे मायनस 4q आणि मायनस 2q. मायनस मायनस म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे बेरीज होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. तर 4 प्लस 2 6, तर 6q. मोठी संख्या आहे 4, 4चं चिन्ह आहे मायनस, म्हणून मायनस. हे आपलं फायनल आन्सर. 6 नंबरचं एक्झाम्पल. 8x मायनस 2y वजा 3x प्लस 4y कंस बंद. सर्वात पहिले कंस लिहून घ्यायचा पहिला. 8x मायनस 2y. इथं मायनस असल्यामुळे दुसऱ्या कंसामधले सगळे चिन्ह बदलून घ्यायचे. प्लस 3 आहे, तर इथं मायनस 3x प्लस 4y आहे, तर मायनस 4y. नंतर सेम चलावाले एका बाजूला लिहून घ्यायचे. 8x मायनस 3x मायनस 2y मायनस 4y. 8 इथं प्लस 8x मायनस 3x प्लस मायनस मायनस होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. 8 मधून 3 गेले तर 5x. जशास तसं मोठी संख्या 8 आहे, तिचं प्लस चिन्ह आहे म्हणून प्लस. मायनस 2y आणि मायनस 4y. मायनस मायनस प्लस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, तर होणार 4 प्लस 2 6y आणि मोठी संख्या 4 आहे, तिचं मायनस चिन्ह म्हणून मायनस. तर हे आपलं फायनल आन्सर. आता 8वं एक्झाम्पल पाहू. 7वं.
12A माइनस 3B माइनस 7A प्लस 5B. आता पुढची स्टेप, पहिला जे कंस आहे त्याच्यातलं जशाच तसं फक्त कंसाच्या बाहेर काढायचं. 12A माइनस 3B. आता या इथल्या मायनसमुळे या कंसातले चिन्ह बदलतात. हे चिन्ह बदलून घेऊ. इथं प्लस 7 आहे, याचं होते माइनस 7A प्लस 5B चं होते माइनस 5B. पुढची स्टेप, आता ज्याचे सेम चल आहेत त्याला एका साईडला घेऊ. 12A माइनस 7A माइनस 3B माइनस 5B. आता प्लस 12A माइनस 7A म्हणजे प्लस मायनस मायनस. आता 12A आणि 7A चं वजाबाकी होणार. आन्सर येते 5A आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. आता मायनस 3B मायनस 5B म्हणजे मायनस मायनस प्लस. तर याची होती बेरीज. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मायनस मायनस 5B वालं चिन्ह. याची बेरीज होती 8B. मग अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे प्लस 5A मायनस 8B. तर पुढचं एक्झाम्पल 8 नंबरचं. सहा x प्लस 5y माइनस 4x माइनस 2y. पुढची स्टेप, हे कंसाच्या बाहेर काढायचं. 6x प्लस 5y. आता इथल्या मायनस मुळे चिन्ह बदलून घ्यायचे. प्लस 4y x चं होते मायनस 4x मायनस 2y चं होते प्लस 2y. चल सेम चलवाले एका साईडला आणायचे. 6x मायनस 4x प्लस 5y प्लस 2y. प्लस 6x मायनस 4x याची होती वजाबाकी. 6 मधून 4 गेले, उरले 2x. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. प्लस 5y प्लस 2y याची होती बेरीज. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. प्लस 5y आणि प्लस 2y होते 7y. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 8चं उत्तर आहे प्लस 2x प्लस 7y. तर 9 बघू. एक्झाम्पल नंबर 9 बघू. सात m प्लस 8n माइनस 3m माइनस 5n. पुढची स्टेप, ह्याला बाहेर काढून घ्यायचं. 7m प्लस 8n. आता या मायनस मुळे चिन्ह बदलून घ्यायचे. मायनस 3m प्लस 5n. सेम चलावाले एका साईडला. 7m मायनस 7m प्लस 8n प्लस 5n. आता प्लस 7m आणि मायनस 3m या दोघांची होती वजाबाकी. 7 मधून 8 गेले, 7 मधून 3 गेले, उत्तर येते 4m आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस. प्लस 4m आणि प्लस 8n आणि प्लस 5n याची होती बेरीज. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं
13 उत्तर येते, 13n. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 9चं उत्तर आहे +4m +13n. 10वा करूत. (5x + y - 2x - 3y). सेकंड स्टेप, कंसाच्या बाहेर काढून घ्यायचं. 5x + y मायनस, इथल्या मायनसमुळे याचे चिन्ह बदलतात. +2x होते -2x प्लस -3y होते +3y. सेम सेम चलावले एका साईडला ना. 5x - 2x + y + 3y. आता +5x आणि -2x याची होती वजाबाकी, तर मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आणि वजाबाकी होती 3x. आता +y आणि +3y. +y म्हणजे काही नाही, म्हणजे 1 आहे. तर +y आणि +3y म्हणजे याची होती बेरीज, मोठ्या संख्येचं चिन्ह 4y. अशा प्रकारे 10व्या क्वेश्चनचा आन्सर आले +3x + 4y. अशा आपण पॉलिनॉमियलचे सबस्ट्रॅक्शन बघितले 10 क्वेश्चन.